नमस्कार, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत लाल मसूर डाळीचा डाळ कांदा। ऑफिसमध्ये डब्यामध्ये नेण्यासाठी किंवा शाळेमध्ये मुलांच्या डब्यासाठी एक परफेक्ट रेसिपी आहे ही। तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी अर्धा वाटी डाळ पाण्याने स्वच्छ धुवून तिला साईडला ठेवणार आहोत। भिजत घालताना परत तिच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला। आता डाळ कांद्यासाठी मसाला बनवण्यासाठी 2 लहान साईजचे कांदे इथे बारीक चिरून घेतलेले आहेत। किंवा तुम्ही एक मोठा कांदा पण वापरू शकता। त्यानंतर आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। डाळ कांदा ही खूप पटकन 10 ते 15 मिनिटात होणारी भाजी आहे, त्यामुळे ती एक खूप चांगला ऑप्शन आहे डब्यासाठी किंवा खूप भूक लागली असेल तर पटकन खाण्यासाठी। त्यानंतर आपण थोडी कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे। लसणाच्या एक साधारण 4 ते 5 पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे जर अद्रक लसूणची पेस्ट असेल तर तुम्ही तीही वापरू शकता। ताजा लसूण वापरल्यामुळे भाजीला एक छान चव येते। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे, त्याच्यात थोडेसे टाकलेले आहेत मोहरी, जिरे आणि चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहेत। लसूण थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा। कांदा टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती मीठ टाकणार आहोत। मिठामुळे काय होतं, कांदा लवकर फ्राय व्हायला मदत होते आणि तो लवकर शिजून जातो। आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, साधारण त्याचा गुलाबी रंग वगैरे असा झाला। पावसाळ्यात बराच वेळा असं होतं की भाजी काही नसते घरामध्ये, त्यावेळेस आपल्या मराठी लोकांच्या घरांमध्ये तर डाळी नेहमी असतात, त्यामुळं ही भाजी आपण करू शकतो। आता एकदा कांद्याचा कलर बदलला की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत घरातले जे आपले सुके मसाले, जसं की लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला किंवा तुमच्याकडे घरातला जो पण तुमचा मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता। हे सगळे मसाले आता आपण कांद्याबरोबर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। मसाले चांगले मिक्स झाल्यावरती मग त्याच्यामध्ये आपण जो चिरलेला टोमॅटो आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। टोमॅटो हा नेहमी मसाले टाकून झाल्यानंतरच टाकायचा, कारण कधीकधी आपण आधी टोमॅटो आणि नंतर मसाले टाकतो ना, त्यामुळे मसाले असे फ्राय होत नाहीत। आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे। कोथिंबीर आपण शेवटी पण टाकणार आहोत, पण आत्ता टाकल्यावरती एक छान वास येतो भाजीला, म्हणून नेहमी तडक्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकायची। आता टोमॅटो सॉफ्ट करण्यासाठी मी थोडंसं त्यात पाणी पण टाकलं आहे, ज्याच्यामुळे टोमॅटो लवकरच सॉफ्ट होईल आणि सगळा मसाला असा एकदम मिळून येऊन जाईल। आता आपलं हे कांदे आणि टमाट्याचा जे मसाला आहे तो एकदम असा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये आपण जी डाळ आपण धुवून साईडला ठेवली होती ती घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सगळा मसाला।
ह्याच्यामध्ये आपण एक अर्धा कप पाणी टाकणार आहोत. जास्त पाणी नाही टाकायचं, नाहीतर डाळ एकदम अशी खूपच शिजल्या जाईल आणि तिचा गाळ होईल. आपल्याला डाळीमध्ये असं टेक्स्चर ठेवायचं आहे डाळीचं. आता झाकण लावून आपण साधारण 10 ते 12 मिनटे स्लो गॅसवर ही डाळ शिजवून घ्यायची. शिजवून झाल्यावर तिच्यावर एकदा कोथिंबीर टाकायची. ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.